नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन सफारी ब्लॉग मध्ये। आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे ज्याला महाराष्ट्राचा मिनी आफ्रिका म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर जवळील कडबनवाडी येथे। कडबनवाडी प्रसिद्ध आहे इथल्या विस्तीर्ण माळरानासाठी आणि इथे असलेल्या विविध प्राण्यांसाठी। येथील माळरानावरती आपल्याला चिंकारा, काळवीट, कोल्हा, लांडगा, तरस तसेच विविध शिकारी पक्षी आणि स्थलांतरित पक्षी आपल्याला बघायला मिळतात। तसेच सरपटणारे प्राणी सुद्धा आपल्याला जवळून बघायला मिळतात। मित्रांनो, येथे जंगल सफारी दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे शांतता। काळवीट आणि चिंकारा हे खूप घाबरट असतात। जर तुम्ही मोठा आवाज केला तर ते लांब पळून जातात। त्यामुळे लांबूनच दुर्बिणीने किंवा कॅमेरा झूम करून त्यांचे निरीक्षण करा। आम्ही सर्वजण सकाळच्या जंगल सफारीला गेलो होतो। सकाळच्या दरम्यान प्राणी आणि पक्ष्यांची हालचाल खूप मोठ्या प्रमाणात असते। त्याच वेळेस आम्हाला हा एक शिकारी पक्षी दिसला होता। कडबनवाडी हे इंदापूर तालुक्यातील एक गाव असून येथे ग्रासलँड मोठ्या प्रमाणात आहे। येथील भूभाग प्रामुख्याने माळरान असून येथे लहान मोठी झुडपे आणि गवताचे विस्तीर्ण असे पट्टे आहेत। पावसात हा एरिया हिरवागार दिसतो तर उन्हाळ्यात त्याला सोनेरी रंग येतो। शिकारी पक्षाच्या सायटिंग झाल्यानंतर आम्ही बघितला तो म्हणजे भारतीय कोल्हा। याला खोकड असे सुद्धा असे म्हणतात। हा सामान्य कुत्र्यापेक्षा लहान असतो। त्याचे शरीर सडपातळ आणि लवचिक असते। याची ओळख म्हणजे त्याची झुपकेदार शेपटी। कडबनवाडी ग्रासलँड सफारी ही ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झाली। ही दिवसात 2 वेळा चालवली जाते, सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। सफारीचा मार्ग सुमारे 30 किलोमीटरचा असून तो कडबनवाडी गेट पासून सुरू होतो आणि तिथेच संपतो। या सफारीमध्ये तुम्हाला प्रामुख्याने चिंकारा, भारतीय लांडगा आणि खोकड बघायला मिळते। हा मार्ग कडबनवाडी, कळस आणि विठ्ठलवाडी या गावातील वन क्षेत्रातून जातो। त्यानंतरचं सायटिंग झालं ते म्हणजे पिवळी माळ टिटवी, येल्लो वॅटल लॅपविंग। हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहे। या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर असलेला पिवळ्या रंगाचा मांसल भाग। हा भाग त्रिकोणी आकाराचा असून तो लोंबकळताना दिसतो, म्हणून त्याला पिवळी माळ टिटवी असे म्हणतात। त्यानंतरचं सायटिंग म्हणजे लेसर केस्टल, मराठीत त्याला लहान ससाना असे म्हणतात। हा एक अतिशय देखणा आणि चपळ शिकारी पक्षी आहे। हा पक्षी आकाराने साधारणपणे कबुतरा एवढा असतो। ससाना कुळातील हा सर्वात लहान पक्ष्यापैकी एक आहे। यानंतरचं सायटिंग म्हणजे हुदूद पक्षी म्हणजे हुप्पी पक्षी। हा पक्षी त्याच्या सौंदर्यामुळे आणि डोक्यावरील तुऱ्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो। मराठीत त्याला हुदूद असे म्हणतात। हुदूदची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेला पंख्यासारखा तुरा। जेव्हा हा पक्षी जमीन उतरतो किंवा घाबरतो तेव्हा हा तुरा उघडतो, जो मुकुटासारखा दिसतो। हा पक्षी उडताना अतिशय सुंदर दिसतो। त्यानंतरचं सायटिंग म्हणजे मॉन्टेगूज हॅरियर, मराठी त्याला पांढरा दस्तर असे म्हणतात। हा एक अत्यंत देखणा आणि शिकारी पक्षी आहे। हा मूळचा युरोप आणि मध्य आशियातील पक्षी आहे। अन्नाच्या शोधात हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून कडबनवाडी सारख्या एरियामध्ये येतात। हा पक्षी उंचावर उडत नाही, तो गवताच्या अगदी वरून व्ही आकारात पंख ठेवून तरंगत जातो आणि अत्यंत शांतपणे आणि संथ गतीने उडत तो गवतातील भक्ष्याचा शोध घेत असतो। त्यानंतरचं सायटिंग म्हणजे मॉन्टेगूज हॅरियर फिमेल। पक्षी निरीक्षक तिला अनेकदा रिंगटेल या नावाने ओळखतात। मादीचा रंग प्रामुख्याने गडद तपकिरी असतो। तिच्या शरीराचा खालचा भाग पिवळसर आणि तपकिरी असतो, ज्यावर गडद तपकिरी रंगाच्या उभ्या रेषा असतात।
त्यानंतर आम्हाला पेंटेड स्टॉर्क आणि उली नेक स्टॉर्कचे दर्शन झाले. लोकांना वाटतं गवता प्रदेश आणि मारण म्हणजे फक्त सुक्क गवत, पण कडबनवाडीत आल्यानंतर समजतं की निसर्गाचं सर्वात मोठं रूप याच शांततेत दडलेलं आहे. हे मारण ओसाड नाही तर ते जिवंत आहे. त्यानंतर आम्हाला सायटिंग झालं तो म्हणजे शॉर्ट टोड स्नेक ईगल म्हणजे सर्पमार गरुड. नावाप्रमाणे त्याचं मुख्य अन्न हे साप आहेत. हा एक स्थानिक पक्षी आहे. हा प्रामुख्याने ग्रासलँड मध्ये आढळतो. या गरुडाचा चेहरा थोडासा घुबडासारखा गोलाकार असतो आणि त्याचे डोळे मोठे आणि गडद पिवळ्या रंगाचे असतात. गरुड सापाला जिवंत असतानाच गिळायला सुरुवात करतो. अनेकदा सापाची शेपटी त्याच्या चोचीबाहेर लोंबकळताना दिसते. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांत ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर कडबनवाडीला नक्की भेट द्या. आजचा व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आम्हाला भारतीय कोल्हा म्हणजेच इंडियन फॉक्सचे दर्शन झाले. हे प्राणी प्रामुख्याने मारणावरती राहतात. ते आकाराने लहान जरी असले तरी चप्पल असतात. भारतीय कोल्ह्याची शरीराची लांबी साधारणपणे 2 फूट लांब असते. तसेच शेपटी 20 ते 35 सेंटीमीटर असते. त्यांच्या शरीराचा रंग साधारणपणे राखाडी ते तपकरी असतो. त्यांची शेपटी खूप झुपकेदार असते व टोकाला काळा रंग असतो. हे प्राणी हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीच्या टोकापर्यंत असतात. ते कोरड्या प्रदेशात राहतात. भारतीय कोल्हा हा सर्वभक्षी प्राणी आहे. कोल्हे खूप चपळ व सावध प्राणी आहेत. ते प्रामुख्याने रात्री किंवा पहाटेच्या वेळी शिकार करतात. ते जमिनीमध्ये बीळ करून राहतात. आमची जंगल सफारी आता कंप्लीट व्हायला आली होती. आता अजून थोडाच वेळ बाकी होता. चला बघूयात आपल्याला पुढे काय काय प्राणी मिळतात. जंगल सफारी दरम्यान आम्हाला तरसाची एक छोटी झलक पाहायला मिळाली, परंतु नंतर ते गायब झाले. हे आहे चिंकारा येथील प्रमुख आकर्षण. याला इंडियन गझेल असेही म्हणतात. राजस्थानच्या थार वाळवंटात हे मोठ्या संख्येने आढळतात. हे अत्यंत चपळ असतात. हे प्राणी प्रामुख्याने कोरड्या हवामानाच्या खडका प्रदेशात आढळतात. चिंकारा लाजाळू असून मानवांना घाबरतात. घाबरल्यास ते नाकातून शिंकारासारखा आवाज काढतात, म्हणूनच त्यांना चिंकारा नाव हे पडले आहे. अधिवास कमी झाले असल्यामुळे यांची संख्या कमी होत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. प्राणी शाकाहारी असून गवत आणि फळे खातात. त्यांच्या शरीराची रचना अशी असते की ते अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतात.
हा जो पक्षी तुम्ही बघत आहात तो आहे चित्रपलाक म्हणजेच पेंटेड स्टॉर्क. हा पाणथळ जागी राहणारा हा पक्षी कर्कोच्या कुळातील सर्वात मोठा पक्षी आहे. पक्षी पाणथळ जागावरती आढळतात. चित्रपलाक वसाहतीने राहतात. जुलै ते ऑगस्ट हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. झाडावर इतर पान पक्ष्याप्रमाणे ते घरटे बनवतात. पिल्लांचा रंग सुरुवातीला पांढरा असतो, चेहरा काळपट असतो. पूर्ण वाढ होण्यासाठी साधारणपणे 3 वर्ष लागतात. महाराष्ट्रातील भिगवण जवळच्या परिसरात हे पक्षी खूप मोठ्या प्रमाणे आढळतात. चित्रपलाक हा दुर्मिळ होत चाललेला पक्षी असून पाणथळ जागा नष्ट होणे आणि प्रदूषणामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर सायटिंग झालं ते म्हणजे वाळू तित्तर म्हणजेच चेस्टनट बेलिड सँडक्रूज. हे पक्षी प्रामुख्याने माळरान, कोरडी गवता प्रदेश आणि अर्ध वाळवंटी भागात राहतात. महाराष्ट्रातल्या अनेक कोरड्या जिल्ह्यांमध्ये हे पक्षी आपल्याला दिसतात. हे प्रामुख्याने बिया आणि धान्य खातात. एक अजब गोष्ट सांगू, घरट्यामधील छोट्या पिल्लांसाठी हे आईवडील पक्षी पाण्याची सोय कशी करतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. घरट्यापासून दूर असलेल्या पाण्याच्या ठिकाणी आपल्या पोटावरचे पिसे भिजवून घरट्यापर्यंत येऊन पिल्लाची तहान ते भागवतात. आहे ना एक अजब गोष्ट. दरवेळेसप्रमाणे आम्हाला राखी तित्तर म्हणजेच ग्रे फ्रँकोलिनचं पण दर्शन झालं. ग्रे फ्रँकोलिन तित्तर हे प्रामुख्याने उडण्यापेक्षा जमिनीवर धावण्याला जास्त पसंती देतात. धोक्याची जाणीव झाल्यास ते अत्यंत वेगाने झुडपामध्ये लपून बसतात. जरी हे पक्षी तुम्हाला सामान्य वाटत असले तरी त्यांना वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित आहेत. त्यांची शिकार करणे हा एक गुन्हा आहे. हा जो थवा दिसत आहे तो आहे पळस मैना म्हणजेच रोजी स्टर्लिंग. हा पक्षी युरोपमधून भारतामध्ये स्थलांतर करतो, तो हिवाळ्यामध्ये. गुलाबी व काळ्या रंगाचा हा पक्षी शेतातील हानिकारक किडे आणि झाडांच्या बिया तसेच मधही प्राशन करतो. यांना बोर्डी असेही म्हणतात. ते हजारोच्या थव्याने प्रवास करत असतात.